नमस्कार मंडळी, कविता जोगशी. हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी अॅनिव्हर्सरी. आज आपण चाललोय फिरायला. आपण चाललोय आज हडशीला. आज मज्जा मस्ती करत दिवस घालवायचा. कारण आज आहे मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी आणि आता सेलिब्रेट करणार आहोत आपण जोरात भारी. ही बघा कशी उसाचा रस पिते. भर रसात आम्ही थांबलो उसाचा रस पिण्यासाठी. तर जवळ पोहोचतच आलोय तेव्हाच दिसतात आपल्याला अशा प्रकारे आम्ही चाललोय. सगळे गाडी चालवत आहेत. आणि हे 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 बघा, हे बघा, हे तेच. आणि हा तोच नाही, हा तटी, हा तोच हा तोच. आणि हे तेच. अशा प्रकारे आम्ही आलो आहेत. एवढ्या गाड्या, एवढ्या गाड्या. कोण आला? कुठं आलीस तू? मयूर. 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 कुठे मयूर? कुठे? मी कोण आहे? मयूर. त्रिशा. मस्त, एकदम छान आहे. कसं वाटतंय? त्रिशा मस्त गावाला आल्याचं फिलिंग येतंय. मेन म्हणजे मेघदेवानी जरासा उपकार केलेत आणि नाही ऊन घालवले आणि सावले आणले. अजून उपकार करायला होतो. रेन डान्स कुठे? रेंडाच एवढं काही खास वाटत नाहीये मला, कारण नुसतं शहर लावलंय. मग तसंच असतं. त्या पावसा मी स्विमिंग पूल मध्ये फिरेन. रेन डान्स चालू करायला 2 वाजता ना? किती वाजले? 1:45. तर रेन डान्स किती वाजता चालू करणार तुम्ही? संध्याकाळी. चालेल संध्याकाळी चालेल. आता आम्ही सगळे जातो आणि चेंज करून घेतो, मग जेवणाची तयारी करून स्विमिंग पूल ज्यांना पोहता त्यांनी त्यांची सोय करून घ्यावी. अशा प्रकारे आम्ही आलो वृंदावन ॲग्रो रिसॉर्ट हडशीला. आणि आल्याच पहिले एक्सपिरियन्स असा की आमचा लाईटच नाहीये. जनरेटर आहे पण जनरेटरमध्ये डिझेल का पेट्रोल वॉटर काय नाहीये. मग ते आणायला पण आमचीच गाडी नेली आहे, रिक्षा नेली आमची. हा पहिलाच एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे आम्हाला. रेन डान्स वगैरे ज्यानुसार टाइम दिलता तसं त्यानुसार 2 ते 4 वाजे होणार नाही, संध्याकाळी करतील बोललेत खरं, पण ठीक आहे. पण लाईटीची सोय नाही यार. म्हाताऱ्या माणसाने टॉयलेट बाथरूमला कसं जायचं? अख्खा टॉयलेट बाथरूम मध्ये अंधार आहे पूर्ण. हा फर्स्ट एक्सपिरियन्स आमचा. तू पैसे पे केले का? हो. कशा तुला थांब म्हणलं? अरे तो बोलला मस्त वारं सुटलंय. किती प्रॉब्लेम असले तरी एन्जॉय करायचं सोडायचं नाही. आणि नेचर आपल्याला साथ देतोच आहे. आचार्य आमचे चालले स्वयंपाक करायला. खाल्ला लागलो. हॅपी अॅनिव्हर्सरी. हो हो, स्विमिंग पूल आहे तर असं स्वच्छ नाही पण आहे मस्त. तर आता आम्ही मस्तपैकी किचनमध्ये आलो. अंधार आहे बराचसा. किचनमध्ये मांजरी, साबण आणि घासणी मिळाली आत्ताच. जरा भांडी स्वच्छ करतो. किचन त्यांचंच वापरणार आहोत आम्ही. फक्त जेवणाचं सामान घेऊन आलो आहे. किचन बरंचसं भोलं मोठं आहे पण जरा अस्वच्छ आहे. कसं वाटते दिदी भांडी घासून? हा पण रिसॉर्टला येऊन पैसे देऊन भांडी घासायला कसं वाटतंय? पैसे देऊन भांडी घासायला कसं वाटतंय? पाऊस आणि वारा. मी चाललो स्विमिंग पूलला, मला नको जेवायला. खाजे बारकी चिल्ली पिल्ली. पाऊस येतोय आणि आत्ताच बसलोय. बघू शकता तुम्ही किती मस्त आणि सुंदर असं नेचर झालेलं आहे. एक्सपिरियन्स भलेही थोडासा खराब येत असेल पण एन्जॉय करायला आलोय यार. एन्जॉय तर करूनच राहणार आम्ही. बारकी पोरं बसली तिथं. आता बघू आपण किचन मध्ये काय चाललंय. आय थिंक लाईटीचा काहीतरी इश्यू आहे. बघूयात चला. अरे रे, जनरेटर चालू करून पण लाईट आली नाहीये. काय बोलायचं. असो, काम तर करायला लागेल तरी पण. ह्यांना जवळपास 2-3 आठवडे अगोदर आम्ही पूर्वकल्पना दिली होती की आम्ही तुमचं किचन वापरणार आहोत आणि त्याचे सेपरेट चार्जेस त्यांनी घेतलेले, पण तरी पण त्यांनी किचनची काहीच सोय नीट करून ठेवली. बोल, ये सब ब्लॉग में रेकॉर्ड होगा. बोल. स्पीचलेस. ना किचन मध्ये लाईट आहे ना भांडी स्वच्छ आहेत. आणखी म्हणजे त्यांनी 2 क्यूट असे मांजरीचे पिल्लं पण पाळले. ते सगळ्याच गोष्टी मध्ये मध्ये करतायत. पण काय चालायचं आता. फार्म हाऊसला आलोय, जरा गावाकडचं फिलिंग तर हवाच. काम 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 काम. धडधड 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 धडधड. राणी कसं वाटतंय आई? हा बरं वाटतंय. मग तोंडावर का नाही दिसत आहे ते? बरं वाटतंय मग तोंडावर का नाही दिसत आहे? तुम्ही हाय कर. हाय कर. बाय कर. बाय कर. बाय. तर ते चांगलं सजवता येईल की काय तिथे चांगलं सजवता येईल. हो का? काय कल्पना छान आहे नाही तर. येस ना, मग बघ, भारी वाटेल. कसं वाटतंय? प्रश्न तर विचारू द्या. प्रश्नाच्या अगोदरच. अरे काय ही लोक, ह्यांच्याकडे सरी सांडशी नाही किचन मध्ये. ऋषी सर आपले हुशार आहेत, कापडाने पण उचलू शकतात. सो बसले
हे बघा कसे ओले झालेत. जेव्हा सगळ्यांना स्विमिंग पूल मध्ये जायचं असतं पण जेवण पण महत्वाचं आहे, तेव्हा असं खेचून बोलायला लागतं या लोकांना. 1 2 3 4 गेस करा इथं किती बारकी पोरं आहेत. 1 2 3 4. या माणसाची अॅनिव्हर्सरी आज. ही पोरगी ऍज युजल त्रास देते. अगं का बारक्या पोरांना एका ताटात दिली आहे. हे महत्वाची बघ. गाप. मामी काय जोक झाला? मामी सांग ना. सांग ना मामी काय जोक झाला? काय झालं आरुषी? सगळे नालायक आहेत. ब्लॉगचा दुसरा पार्ट लवकरच आपल्या समोर येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.